नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नेमकं काय लागतं? असं म्हणतात की हार्ड स्किल्समुळे नोकरी तर मिळते, पण प्रमोशनसाठी मात्र सॉफ्ट स्किल्सच लागतात. चला तर या दोन कौशल्यांमधला फरक आणि त्यांचं आपल्या करिअरमधलं महत्त्व आज आपण समजून घेऊया. चला सुरुवातच करूया एका अशा मुलाखतीच्या प्रसंगाने जो खरंच विचार करायला लावणारा आहे. जरा विचार करा, एका मोठ्या कंपनीत मॅनेजरची पोस्ट आहे आणि त्यासाठी चारही उमेदवार अगदी तोडेस तोड आहेत. प्रत्येक बाबतीत सारखेच हुशार. मग अशावेळी निवड करायची तरी कशी? आणि गंमत बघा, या चारही जणांना लेखी परीक्षेत आणि ग्रुप डिस्कशनमध्ये अगदी सारखे मार्क मिळाले होते. म्हणजे कागदावर तरी त्यांच्यात काहीच फरक नव्हता. एवढंच नाही तर फायनल इंटरव्ह्यूमध्येही सगळ्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. आता मुलाखत घेणारं पॅनलच चक्रावून गेलं. पारंपरिक पद्धतीने तर निर्णय घेणं शक्यच नव्हतं. मग काय, पॅनलमधल्या एका अनुभवी सदस्याने एक असा साधा प्रश्न विचारला ज्याने सगळंच चित्र पालटवलं. त्यांनी विचारलं, ठीक आहे, हे सगळं तर झालंच, या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय करू शकता? पहिल्या तिघांनी उत्तर दिलं, असं काही नाही. पण जो चौथा उमेदवार होता ना, त्याचं उत्तर खूपच अनपेक्षित होतं. तो म्हणाला, हो, मला ट्रक चालवता येतो. आता बघा, मॅनेजरच्या पदाचा आणि ट्रक चालवण्याचा तसा काही संबंध नाही, पण या एका उत्तराने त्याची वेगळी विचार करण्याची आणि कोणतंही काम करण्याची तयारी दाखवून दिली. आणि याच वेगळेपणामुळे त्याची निवड झाली. आणि इथूनच आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे येतो. तर मग हे हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स म्हणजे नेमकं आहे तरी काय? आणि त्या उमेदवाराच्या निवडीमागे या दोन कौशल्यांचा काय संबंध होता? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हे बघा, हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्समधला फरक अगदी सोपा आहे. हार्ड स्किल्स म्हणजे ती कौशल्य जी आपण शिकू शकतो, मोजू शकतो, जसं की एखादी कम्प्युटर लँग्वेज किंवा गाडी चालवणं. या उलट सॉफ्ट स्किल्स म्हणजे आपले वैयक्तिक गुण, म्हणजे आपण इतरांशी कसं बोलतो, टीममध्ये कसं काम करतो, ही झाली सॉफ्ट स्किल्स. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हार्ड स्किल्स म्हणजे तुमची डिग्री, एखादं टेक्निकल सर्टिफिकेट किंवा कामासाठी लागणारं खास ज्ञान जे तुम्ही शिक्षण घेऊन किंवा ट्रेनिंग करून मिळवता. आणि याच्या अगदी विरुद्ध सॉफ्ट स्किल्स म्हणजे तुमचे वैयक्तिक गुणधर्म. तुम्ही इतरांशी कसं वागता, टीममध्ये जुळवून कसं घेता आणि स्वतःला कसं सादर करता, या सगळ्या गोष्टी सॉफ्ट स्किल्समध्ये येतात. आता आपण एका अशा मूलभूत गोष्टीबद्दल बोलूया ज्यावर ही सगळी सॉफ्ट स्किल्स अवलंबून आहेत. हे बघा, मूळ स्रोतानुसार इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता किंवा EQ हाच या सगळ्या सॉफ्ट स्किल्सचा पाया आहे. यावरच तुमची इतरांसोबत मिळून मिसळून काम करण्याची क्षमता ठरते. आपण अनेकदा IQ आणि EQ मध्ये गोंधळ करतो. खरं तर IQ आपली बौद्धिक क्षमता मोजतो, म्हणजे आपण एखादी तांत्रिक अडचण किती पटकन सोडवू शकतो. तर EQ आपली स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची क्षमता मोजतो, ज्यामुळे आपण लोकांशी चांगले संबंध जोडू शकतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आयुष्यात मोठं यश मिळवण्यासाठी फक्त IQ असून चालत नाही. जेव्हा IQ आणि EQ यांची योग्य सांगड घातली जाते, तेव्हाच खऱ्या अर्थाने यशाचा मार्ग मोकळा होतो. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की आपण आपल्या कौशल्यांची ही पेटी कशी भरू शकतो. आपण काही सगळ्यात महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल्सवर लक्ष देऊया. आणि यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य म्हणजे संवाद, अर्थात कम्युनिकेशन. बरं का, चांगलं कम्युनिकेशन म्हणजे फक्त चांगलं बोलणं नाही, तर चांगलं ऐकणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. समोरच्याचं बोलणं लक्ष देऊन ऐका, योग्य प्रश्न विचारा आणि काहीही बोलण्याआधी एकदा विचार नक्की करा. ग्रुप डिस्कशन आणि सेमिनारमध्ये भाग घेतल्याने हे कौशल्य अजून चांगलं होतं. पुढचं महत्त्वाचं कौशल्य आहे नेतृत्व, म्हणजेच लीडरशिप. नेतृत्व म्हणजे काय तर पुढाकार घेण्याची वृत्ती. कोणत्याही चर्चेत किंवा कामात जो पुढाकार घेतो त्याच्याकडे साहजिकच लोकांचं लक्ष जातं. कॉलेजमधल्या निवडणुका, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा अगदी मैदानी खेळात भाग घेतल्याने हा गुण आपल्यात आपोआपच यायला लागतो. आणि तिसरं, आजच्या धावपळीच्या जगातलं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य ते म्हणजे वेळेचं नियोजन, अर्थात टाईम मॅनेजमेंट. हे बघा, आपल्या सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास असतात, पण कामं खूप असतात. त्यामुळे अभ्यास, मित्रमैत्रिणी आणि आपले छंद यात एक संतुलन साधायला शिकलं पाहिजे. कोणतं काम जास्त महत्त्वाचं आहे हे ओळखून त्याला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. चला आता समारोप करताना एका शक्तिशाली उदाहरणाने आजच्या चर्चेचा सार समजून घेऊया. अब्राहम लिंकन यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, मला झाड तोडायला 6 तास दिले तर मी पहिले 4 तास माझी कुऱ्हाड धारदार करण्यात घालवेन. याचा अर्थ खूप खोल आहे. कोणत्याही कामात यशस्वी होण्याआधी त्यासाठी लागणारी तयारी आणि कौशल्य विकसित करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपली सॉफ्ट स्किल्स हीच ती धारदार कुऱ्हाड आहे जी आपल्याला करिअरमध्ये यशाच्या शिखरावर घेऊन जाते.
तर मग जाता जाता एकच प्रश्न, यशस्वी होण्यासाठी आपण आपली कोणती कुऱ्हाड धारधार करत आहोत? म्हणजेच आपण कोणती कौशल्य सुधारण्यावर लक्ष देत आहोत? यावर विचार नक्की करा.